नमस्कार माझ्या सर्व ताईंना। तर मी आता जिप्सोच्या वावरामध्ये म्हणजे पॉली हाऊसमध्ये आलेली आहे। जिप्सो खुडण्यासाठी आले आणि पॅकिंग पण चालू आहे माझीवाली। तर बघू शकता तुम्ही मी पॅकिंग करते। पॅकिंग मोजून द्यायला लागते करून 500 ग्रॅम, 450, 450 असं वेट करायला लागतं। आणि हा बंडल मग जे आपल्याकडून खरेदी करते त्यांच्यापर्यंत पोहोचतो। आणि मी पॉली हाऊसमध्ये आज पॅकिंगला का आले कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि बंडल फुलं ओले नाही होऊन द्यायला लागत। हे फुलं जर ओले झाले तर लगेच खराब होऊन जातात। दांड्या ओले झालं तर चालते पण जे फुलं असते ना ते ओले नाही होऊन द्यायला लागत। तर मी आता पॅकिंग वावरातच राहिले। बघू शकता मी वावरामध्ये काटा पण घेऊन आली, म्हणजे लबर काटा सर्व लागतं। याला मागून लब्बर लावायला लागतं त्याच्या दांड्यांना। बघू शकता इथं मी बंडल खुडून ठेवलेला आहे आणि हे लबर बंडलला लावण्यासाठी। आणि मी बॉक्स पण आज वावरातच भरणार आहे त्यामुळे माझी पॅकिंगची सुरुवात मी इथंच केलेली। आणि वावरामध्ये ना खूप छान वाटतं। वरती काय हे पूर्ण पॅक आहे, पाऊस लागत नाही काहीच नाही आणि काम करायला पण छान वाटतं, ओलं होत नाही काहीच नाही। घरापाशी तरी पाऊस पडून राहिला आणि सगळं बाहेर चिकचिक झालेली आहे। आपलं घर एकदम साधारण त्यामुळे सर्व जागीचे सगळं पडवीमध्ये सगळं ओलं होतं। पोरं पण खेळत्या, म्हटलं आपला पण पसार तिथं घालायचा, मग मी वावरात पॅकिंगला आले। तर बघू शकता तुम्ही छान वाटतंय काम करायला। आणि मेन म्हणजे आज पाऊस पण चालू झालेला आहे। आमच्या इथं किती दिवसापासून पाऊसच नव्हता, 2-3 दिवसापासून पाऊस पडायला लागलेला आहे त्याच्यामुळे बरं वाटतंय। म्हणजे जीवात जीव आले शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याला पाणीच पाहिजे। आणि तसं पाहायला गेलं तर नुसतं शेतकऱ्याला नाही, प्रत्येकाचं हे पाण्यावरच आणि पावसावरच अवलंबून असतं। जर शेतीत पाणी नाही पडलं तर पिकणार कसं धान्य, आणि धान्य नाही पिकणार तर बाकीचे लोक खाणार काय। त्यामुळं पाणी हे खूप गरजेचं आहे आणि पाणी पण जपून वापरायला पाहिजे। पाण्याचा पण गैरवापर नाही करायला पाहिजे। त्यामुळं मला म्हणजे मी पण जपूनच वापरते पाणी। आम्ही कसं मळ्यात राहतो पण पाणी जपून वापरतो पहिल्यापासून, कारण पाण्याची किंमत नसल्यावर कळते। त्यामुळं पावसाचं आगमन छान प्रकारे झालंय आता आणि मग आम्हाला पण हुरूप येतो। पाऊस नसला की मूड पूर्ण जातो, ऊन लागतं, गरम होतं। जर ह्या पॉली हाऊसमध्ये जर पाणी म्हणजे पाऊस ऊन जर असतं ना तर इथं मी पॅकिंग नसती केली, कारण इथं खूप गरम होतं। तुम्ही बघू शकता पूर्ण पेपराने पॅक आहे पॉली हाऊस आणि खूप गरम होतं। तर अशा प्रकारे बघा काटा केलाय मी। तर कशा वाटतं बघा आमची फुलं। म्हटलं चला आता निवांत आहे तर व्हिडिओ पण बनवू आणि आपण काय करतोय बाकीच्यांना दिसेल पण। कमी आले फुलं तर इथूनच खुडायचे आणि पॅक करून द्यायचं, म्हणून मी वावरात पॅकिंगला आलेली। तर तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करते। आणि असेच माझे व्हिडिओला पुढे जाऊन द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला, कारण मला मोठे व्हिडिओ बनवायला जमत नाही। माझी मुलगी छोटी असल्यामुळं मला पूर्ण व्हिडिओ टाकता येत नाही आणि जेव्हा रुटीन असते मोठ्या व्हिडिओची त्या टायमाला मी प्रयत्न करतेच बनवायचा। आता मागे मोठे व्हिडिओ बनवायची त्या टायमाला माझी बहीण होती इथं, ती माझे पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करायची, तिला सर्व जमायचं। मला इतकं माहीत नाही एडिटिंगचं, पण मी आता सर्व बघून शिकू राहिले। तर अशा प्रकारे बघा पॅकिंग झालेली। माझ्या एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण जिप्सोची पॅकिंग टाकलेली आहे, कसा बंच तयार करते, कारण आमचे फुलं हे डेकोरेशनला वापरता, लग्न कार्य समारंभात सगळ्या याच्यात आमचे जिप्सोचे चालतात। खूप त्याला हे डिमांड असतं। पण सध्या काय झालं शेतकऱ्याला फुलं तर भरपूर येतात पण सध्या त्याला भावच नाही। पीक पाण्यालाच खर्च म्हणजे खतं बियाण्यालाच इतके पैसे निघून जातात ना का आपल्या पदरात फक्त थोडे पडते। असं वाटतं का फुलं आहे खूप पैसे असतात फुलावाल्यांकडे, पण असं काही नसतं। याला खूप खर्च आहे, खूप मेहनत आहे, हे करणं पण सोपं नाही। पण याच्यात उतरलंय आता ती जिद्द ती पुरीच करायची। आणि आमच्या इथं सर्व गुलाबाची शेती, गुलाब, जिप्सी हेच पॉली हाऊस आहे आमच्या इथे। आणि मला फुलं पहिल्यापासून आवडतात, लहानपणापासून मला फुलं खूप आवडतात आणि माझं लग्न पण झालं तर फुलावाल्यांकडेच मी आलेली। तर कुणाला फुलं आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा। जे माझा व्हिडिओ बघते त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा का कोणाला खूप फुलं आवडतात। हे जिप्सी आवडता, हे नवरीला डेकोरेशनसाठी राहतं बघा आंबाड्याला हे फुलं येते,
आणि कोणाला पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला ऑर्डर पण देऊ शकता. तरी मी तुमची ऑर्डर स्वीकारेल, तुम्हाला तुमच्यापर्यंत फुलं पोच करेल. जवळ असले तर, नाशिक भागात असले तर, लांब नाही, कारण मी नाशिक भागातच राहते. तर असे प्रकारे हे दांड्या अशा कट करायला लागतात. त्या कात्रीने करत्या, कातर पडली कुठं आता काय माहिती. चला गप्पा गोष्टी पण झाल्या, म्हटलं चला व्हिडिओ पण बनवू, गप्पा पण मारू, काम पण होतं. आणि आपल्या ज्या बहिणी ताई आहे, जे दादा आहे, ते माझे व्हिडिओ बघता, तर त्यांना दिसेल पण का मी काय काम करते माझ्या व्हिडिओमध्ये. आता संध्याकाळचे 5 वाजत आलेले, तरी पण अजून काम काही संपलं नाही आहे. घरी पोरांना स्वयंपाक, भूक लागते, लवकर आवरायला लागतं, पण आज थोडं जास्त काम होतं, त्यामुळं उशीरच होणार आहे आज मला. पण काय काही प्रॉब्लेम नाही, एखाद दिवशी ॲडजस्ट करायला लागत. तर आता माझी पॅकिंग झाली आहे. आता मी बॉक्स भरायला, म्हणजे बॉक्स आणायला मला जायचं आहे. तर मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. सर्वांना टाटा, बाय बाय. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहील. कधी शॉर्ट टाकल, कधी मोठे व्हिडिओ टाकल, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. तर मला असाच सर्वांनी सपोर्ट करा.